विरोधक म्हणतात हे काय चाललंय, सगळं फुकट सगळं फुकट. अरे माझ्या गोरगरिबांना फुकट मिळू द्या की, तुमच्या बाचं काय जात आहे. आणि आपलं राज्य देणार आहे, ताकदीचं आहे. बघा सरकारने काय काय केलंय बघा. अरे 2 वर्षात काय केलंय बघा. 2.25 वर्षात गरिबांना रेशन फुकट, महिलांना गॅस फुकट, मुलींना उच्च शिक्षण फुकट, आजारी लोकांना 5 लाखांचा उपचार फुकट, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक योजना, पीक विमा, शेतकऱ्यांना वीज बिल फुकट, लाडक्या बहिणींना आता 1500चे 2100 केले, वयस्कर माणसांना एसटी प्रवास फुकट, महिलांना एसटीचं अर्ध तिकीट, शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे 6 आणि राज्याचे 6, विद्यार्थ्यांना स्टायपंड, तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 168 कोटी, जळीत अनुदान फुकट, मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना विहीर फुकट, मुख्यमंत्री सहायता निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त 4 कोटी दिलेला, मी 350 कोटी रुपये दिला. 350 कोटी, 1 लाख लोकांचे जीव वाचवले. 1 लाख. हे मांजर आडवं घालणारच, म्हणतील आचारसंहिते पैसे देता येणार नाही, मग बदनाम करतील. निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आता तुम्हाला सांगतो 20 तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील. आम्ही शब्द दिला लाडक्या बहिणींना 1,500वर ठेवणार नाही. आम्ही आमच्या वचननाम्यात 1,500च्या ऐवजी 2,121 रुपये आम्ही केले. म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार, याला विचारत होते कुठून आणणार. आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही 3,000 देणार. आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईलमध्ये मेसेज आलाय 3,000 मिळाले म्हणून, त्याच्यावर एक कंप्लेंट करा. आचारसंहितेकडे हे दिशाभूल करतायत, फसवतायत. पैसे आलेत का 3,000. मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले 5 हप्ते, तुम्ही दिले का, कुठून देणार. खोटार रे तुम्ही, फसवणार आहे तुम्ही. सरकार हफ्ते हमारी बहनों के खातों में भरने वाली सरकार है. 5 हफ्ते हमने भर दिए. हमें मालूम था नवंबर में ये लोग आड़े आएंगे, ये बिल्ली आड़े आएगी, विपक्ष कहेगा आचार संहिता लग गई है, इसलिए हमने अक्टूबर में ही नवंबर के पैसे दे दिए हमारे बहनों को. और मैं कहता हूं अभी जैसे 20 तारीख को मतदान होगा, 20 तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. हा शब्द आमचा. कोर्ट लाडक्या बहिणींना मी विचारतो, आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये तुमच्या खात्यात 1 रुपया तरी आला होता. आणि माझ्या लाडक्या भावांना